आता महाविकास आघाडीच्या गोटात नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मविया आमदारांमध्ये आज बैठक होतीये। ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत, तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। तर आताच्या घडीच्या या दोन अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत। एका बाजूला भाजपच्या गोटात आता जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत, जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीची देखील आज महत्त्वाची बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये या संदर्भात काय चर्चा अपेक्षित आहे? शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल याची आता शक्यता आहे की नाही? माधवी, राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक लवकरच पार पडते आणि 7वी जी जागा आहे ती महाविकास आघाडीला मिळणार आहे। केवळ एक जागा मतांचा कोटा पूर्ण करता त्यांच्या वाट्याला एक जागा येणार आहे। सध्या महाविकास आघाडीमध्ये आज बैठक पार पडण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचं मात्र स्पष्टपणे म्हणणं आहे की ही जागा ही जी ठाकरे गटाला मिळाली पाहिजे, त्यासाठी त्यांचे देखील प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तिसरीकडे काँग्रेस देखील ही जागा आपल्याला मिळू शकते का यासाठी प्रयत्नशील आहे। दिल्ली वारी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या देखील सुरू झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र आज बसतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण असेल या संदर्भात चर्चा होणार आहेत। शरद पवारांना आज कदाचित डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत ते चर्चा करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे निश्चित होताना आपल्याला दिसेल। माधवी, नक्कीच राज्यसभेच्या या एकमेव जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये आज तरी एकमत होतं का हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश, तू सोबतच राहा, आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत।